नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील आपला विषय आहे गणित भाग 2. पाचवे प्रकरण निर्देशक भूमिती याचा आपण अभ्यास करणार आहोत. सराव संच 5.1. ह्या अगोदर आपण अंतर कसं काढावं ह्याविषयी थोडीशी उदाहरणं अभ्यासली होती. पहिलं उदाहरण अभ्यासलं होतं की दिलेल्या दोन बिंदूंमधील अंतर कसं काढावं. आज आपण बघूया की दिलेल्या 3 बिंदूंमध्ये ते बिंदू एकरेषीय आहेत किंवा नाहीत हे कसं ठरवायचं. आपण सराव संच 5.1 मधलं दुसरं उदाहरण बघूया. खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत हे ठरवा. त्यामधील आपण पहिलं उदाहरण घेऊया, ज्यामध्ये आपल्याला A, B, C हे 3 बिंदू दिलेले आहेत. सोबत त्यांचे निर्देशक दिलेले आहेत. म्हणजे पहिलं उदाहरण आपलं A चे निर्देशक आहेत 1, ऋण 3, B बिंदूचे निर्देशक आहेत 2, ऋण 5 आणि C बिंदूचे निर्देशक आहेत ऋण 4, 7. उदाहरण सोडवताना अगोदर तिन्ही बिंदू त्यांच्या निर्देशनासहित जसे दिलेत त्याप्रमाणे लिहून घ्या. त्यानंतर आपण पहिली जोडी घेऊया, म्हणजेच पहिले दोन बिंदू घेऊया A आणि B. समजा A x1 y1 आणि B x2 y2 मानू. म्हणजेच हे जे बिंदू आहेत A 1 ऋण 3 आणि B 2 ऋण 5 हे आपण x1 y1 x2 y2 च्या स्वरूपात मांडूया. म्हणजेच x1 ची किंमत ही झाली x1 ची किंमत 1, y1 ची किंमत ऋण 3, त्याचप्रमाणे x2 ची किंमत 2 आणि y2 ची किंमत ऋण 5. आता अंतराच्या सूत्रानुसार सर्वांना अंतराचे सूत्र परिचित आहेच. आपण अंतराचे सूत्र लिहूया. डिस्टन्स AB बरोबर वर्गमुळात कंसामध्ये x2 वजा x1 कंस पूर्ण त्याचा वर्ग अधिक दुसऱ्या कंसामध्ये y2 वजा y1 कंस पूर्ण त्याचा वर्ग. ह्यामध्ये आपण किमती टाकूया. x2 ची किंमत 2, x1 ची किंमत 1 कंस पूर्ण वर्ग अधिक y2 ची किंमत ऋण 5, हे वजाबाकीचं चिन्ह आहे त्याचप्रमाणे, आणि y1 ची किंमत ह्या ठिकाणी जर आपण बघितली तर ती किंमत आहे ऋण 3. ह्या ठिकाणी जेव्हा अशा प्रकारे आता ऋण ऋण जर आले तर हे कंस घ्या आणि त्यानंतर हे जे आपले कंस मूळचे जे होते ह्या ठिकाणी आपण आयताकृती चौकोन घेतलेले आहेत, जेणेकरून दोन कंसातील आपल्याला फरक सांगता येतो किंवा लक्षात घेता येतो. ह्या ठिकाणी 2 वजा 1 साधी वजाबाकी आहे, त्यांची वजाबाकी 1. आता थोडंसं इथे बघा की तुमच्या लक्षात येईल की आपण धन 3 लिहिलेले आहेत, परंतु इथे ऋण ऋण चिन्ह आहे. जर अशा प्रकारे ऋण ऋण चिन्ह असेल तर त्यांचा गुणाकार हा धन होतोय, म्हणून ऋण 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 यांचा गुणाकार धन 3 अशा प्रकारे आपल्याला लिहिता येतो. चिन्हांकडे व्यवस्थित लक्ष द्या. एक चा वर्ग 1 तसंच लिहूया आपण. आता ह्या ठिकाणी जर बघितलं तर एक ऋण संख्या आणि एक धन संख्या. जर अशा प्रकारे असेल तर एक धन संख्या असेल एक ऋण संख्या असेल
तर वजाबाकी करा, म्हणजेच 5 वजा 3 आणि वजाबाकी केल्यानंतर त्या संख्येला, येणाऱ्या वजाबाकीला आपण मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. सर्वात महत्त्वाचं आहे, हे विसरू नका. आता या ठिकाणी जर आपण 1 चा वर्ग केला तर 1 गुणिले 1 चा वर्ग 1, ऋण 2 चा वर्ग म्हणजेच ऋण 2 गुणिले ऋण 2 ह्यांचा जर वर्ग केला तर तो येतोय धन 4. आणि जर करणी चिन्हामध्ये आपण 1 अधिक 4 ह्यांची बेरीज केली तर ती बेरीज येईल 5, म्हणजेच डिस्टन्स ए बी बरोबर करणीत 5. हे झालं आपलं विधान क्रमांक 1. आपल्याला 3 बिंदू दिलेले आहेत ए बी सी. त्यापैकी ए आणि बी अगोदर घेतलं. आता आपण ए आणि सी पहिला आणि तिसरा बिंदू घेऊया. घेतल्यानंतर पुन्हा ह्या ठिकाणी आपल्याला ए x1 y1 आणि सी हा x2 y2 हे मानूया. मानल्यानंतर आपण x1 ची किंमत 1, y1 ची किंमत ऋण 3, त्याचप्रमाणे x2 ची किंमत ऋण 4 आणि y2 ची किंमत 7 अशा प्रकारे लिहूया. पुन्हा अंतराच्या सूत्रानुसार. अंतराचं सूत्र सर्वांना परिचित आहेच. सूत्र लिहिल्यानंतर त्यामध्ये आपण किमती टाकूया. x2 ची किंमत ऋण 4 ऋण चिन्ह, x1 ची किंमत 1 कंस पूर्ण त्याचा वर्ग हे बेरजेचं चिन्ह, दुसऱ्या कंसामध्ये y2 ची किंमत 7 हे ऋण चिन्ह किंवा वजाबाकीचं चिन्ह आहे त्याचप्रमाणे, आणि y1 ची किंमत ह्या ठिकाणी ऋण 3 लिहिले आपण. आता पुन्हा ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे कंस म्हणून ह्या ठिकाणी आपण हे आयताकृती किंवा चौकोनी कंस लिहिलेले आहेत. ह्या पायरीत थोडंसं लक्ष द्या. ऋण 4 आणि ऋण 1 दोन्ही ऋण संख्या आहेत. अशा वेळेला त्यांची बेरीज करायची. ऋण 4 आणि ऋण 1 ह्यांची बेरीज केली की त्यांची बेरीज येईल ऋण 5. म्हणजे जर दोन संख्या ऋण असतील तर त्यांची बेरीज करायची आणि त्याला ऋण चिन्ह द्यायचं. त्याचप्रमाणे मगाशी सांगितलं त्यानुसार ह्या ठिकाणी ऋण 3 हे ऋण 3 आणि त्याच्या अगोदर ऋण चिन्ह, म्हणजे हे गुणाकाराच्या रूपात आहेत. जर अशा प्रकारे असेल तर ऋण ऋण ह्यांचा गुणाकार धन होतो, म्हणून ह्या ठिकाणी येतात धन 3. ह्या पायरीमध्ये हे ऋण 5 चा वर्ग आहे तसंच लिहिलं, चिन्ह अधिकचं तसंच लिहूया. 7 अधिक 3 ह्यांची बेरीज साधी सोपी आहे, 10 सर्वांनाच येईल. मगाशी सांगितलं त्यानुसार एखादी जर ऋण संख्या असेल आणि तिचा वर्ग जर असेल तर तो वर्ग धन होतोय. म्हणजे ऋण 5 चा वर्ग धन 25 आणि 10 चा वर्ग 100. ह्यांची जर बेरीज केली आपण 25 अधिक 100 तर ती बेरीज येईल 125 वर्गमुळात. आता 125 ह्या संख्येचं वर्गमूळ सांगता येतं का? नाही. तर अशा वेळेला आपल्याला त्यांचे अवयव पाडावे लागतात. साधारणतः अवयव पाडल्यानंतर त्याचे अवयव ह्या प्रकारे येतील 5 गुणिले 5 गुणिले 5. इथे चेक करून बघा. 5 गुणिले 5 25 आणि 25 गुणिले 5 125. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला पडताळा घेता येतो. आता ह्या वर्गमूळ चिन्हाच्या बाहेर ह्या 3 5 मधून कोणती एक जोडी बाहेर घ्या, म्हणजेच आपलं उत्तर येईल 5
वर्गमुळात 5. म्हणजे जर आपण 5 गुणिले 5 ही जोडी जर घेतली तर 1 5 हे ह्या ठिकाणी बाहेर आले आणि उर्वरित 5 हे वर्गमुळाच्या चिन्हामध्ये तसेच राहतील. हे झालं आपलं डिस्टन्स AC बरोबर 5 कर्णित 5. हे झालं आपलं विधान क्रमांक 2. म्हणजे अशा प्रकारे आत्तापर्यंत आपण 2 अंतर काढलेले आहेत. तिसरं काढूया. आपण आता बिंदू घेऊया BC. B आणि C पुन्हा त्याच प्रकारे B x1 y1 आणि C x2 y2 हे मानले. त्यांच्या किमती जर आपण लिहिल्या तर x1 ची किंमत 2, y1 ची किंमत -5, x2 ची किंमत -4 आणि y2 ची किंमत 7. पुन्हा अंतराच्या सूत्रानुसार, सूत्र सर्वांना परिचित आहेच. आपण x2, x1, y2, y1 यांच्या किमती टाकून घेतल्या. किमती टाकून घेतल्यानंतर अशा प्रकारे येईल. आता ह्या ठिकाणी ऋण दोन्ही ऋण संख्या आहेत. मग अशा वेळेला आपण काय करतो? बेरीज आणि त्याला ऋण चिन्ह देतोय. म्हणून या ठिकाणी -4 आणि -2 यांची बेरीज येईल -6. तसंच इथे जर बघितलं तर ऋण आणि ऋण यांचा गुणाकार धन म्हणून -5. पुढच्या पायरीमध्ये हे तसंच ठेवा. ह्या ठिकाणी 7 अधिक 5 यांची बेरीज येईल 12. जर आपण यांचे वर्ग केले तर ऋण संख्येचा वर्ग -6चा वर्ग 36 अधिक 12चा वर्ग 144. हे जे वर्ग किंवा बेरीज किंवा ज्या काही क्रिया आहेत त्या तुम्ही करत चला, म्हणजे तुम्हाला समजण्यास सोपं होईल. 36 अधिक 144 ह्यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येते 180. आता 180 ह्या संख्येचं वर्गमूळ आपल्याला सांगता येत नाही, म्हणून पुन्हा आपण ह्यांचे अवयव पाडूया. ह्यांचे अवयव पाडल्यानंतर अवयव ह्या प्रकारे येतील: 6 गुणिले 6 गुणिले 5. हवं असेल तर पुन्हा ह्यांचा गुणाकार करून बघा की गुणाकार 180 येतोय का. पुन्हा ह्या ठिकाणी आपण 6 गुणिले 6 कोटी 2 आहे म्हणून वर्गमूळ चिन्हाच्या बाहेर लिहिले आणि 5 हे कर्णी चिन्हामध्ये त्याच प्रकारे राहतील. म्हणजे डिस्टन्स BC बरोबर 6 कर्णित 5. हे झालं आपलं विधान क्रमांक 3. आता आपल्याकडे 3 विधानं झालेले आहेत. तिघांचे अंतर काढून झालेलं आहे. आता काय करायचं आहे तर ह्या तिन्ही अंतर जी काढलेले आहेत त्यामधलं सर्वात मोठा अंक जो आहे तो एका बाजूला लिहायचा आहे. 6 कर्णित 5 हा मोठी संख्या आहे. बरोबर उर्वरित जे दोन्ही अंतर आहेत ती बेरजेच्या रूपात अशा प्रकारे दोन्ही लिहून घ्यायचे. लिहिल्यानंतर 6 कर्णित 5 बरोबर, आता ह्या ठिकाणी हा 1 असतो, कोटी नाही, कोटी ह्या इथे असते, आपण लिहितो. तर 1 कर्णित 5 अधिक 5 कर्णित 5. कर्णित 5 कर्णित 5 सारखेच आहेत म्हणून 1 आणि 5 ह्यांची बेरीज होईल 6. जर हे समान येत असतील तर डिस्टन्स BC बरोबर डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स
AC. जर हे समान असेल तर बिंदू A, B व C एक रेषीय आहेत असं आपल्याला सांगता येतं आणि अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण सोडवता येतं. आणखीन एक उदाहरण बघूया आपण. त्यामधीलच तिसरं उदाहरण R, D, S हे तीन बिंदू सोबत त्यांचे निर्देशक दिलेले आहेत. R 0,3, D 2,1, S 3,1. उदाहरण सोडवताना अगोदर तिन्ही बिंदू लिहून घ्या. त्यानंतर ह्यामधील पहिली जोडी घेऊया R आणि D. जवळपास मागचं उदाहरण सोडवलं त्याच प्रकारे आहे, काही विशेष फरक नाही. R x1 y1 आणि D x2 y2 मानूया. म्हणजेच त्यांच्या जर आपण किमती घेतल्या तर x1 ची किंमत 0, y1 ची किंमत 3, x2 ची किंमत 2 आणि y2 ची किंमत 1 अशा प्रकारे त्यांच्या किमती आपल्याला लिहिता येतील. अंतराच्या सूत्रानुसार. सूत्र आतापर्यंत सर्वांचं पाठ झालेलं असेलच, तर न बघता लिहिण्याचा प्रयत्न करा. डिस्टन्स RD. अगोदर पण सांगितलं होतं की ह्या ठिकाणी जे शिरोबिंदू येणार आहेत, म्हणजे जे बिंदू आपण घेणार आहोत तेच बिंदू ह्या ठिकाणी लिहायचे आहेत. बरेचसे विद्यार्थी सुरुवातीचा सूत्र वापरताना आपण AB किंवा PQ ही अक्षर वापरतो तर तीच लिहितात. तर असं करू नका. जे बिंदू दिलेले असतील तेच बिंदू ह्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. हे झालं आपलं अंतराचं सूत्र. आपण त्यांच्या किमती टाकूया. x2 ची किंमत 2 वजा x1 ची किंमत 0, y2 ची किंमत 1 वजा y1 ची किंमत 3. किमती टाकून घेतल्या. त्यानंतर साधं सोपं आहे की 2 वजा 0 2, परंतु ह्या ठिकाणी जर बघितलं तर एक धनसंख्या आणि एक ऋणसंख्या आली. मग अशा वेळेला काय करतो आपण? वजाबाकी. वजाबाकी केल्यानंतर मोठ्या संख्येचं चिन्ह लिहितोय. म्हणजेच धन 1 आणि ऋण 3 यांची वजाबाकी ऋण 2 अशा प्रकारे येईल. या ठिकाणी आपण 2 ह्या 2 चा वर्ग 4 आणि पुन्हा या ठिकाणी ऋण 2 चा वर्ग 4 म्हणजे धनसंख्येचा वर्ग सुद्धा धनसंख्याच आणि ऋणसंख्येचा वर्ग सुद्धाच धनसंख्या. जर आपण 4 अधिक 4 ह्यांची जर बेरीज केली तर ती बेरीज येते 8. आता जसं आपण सांगू शकतो की 4 चं वर्गमूळ 2, त्याप्रकारे 8 ह्या संख्येचं वर्गमूळ सांगता येईल का? तर नाही सांगता येत. मग अशा वेळेला आपण 8 ह्या संख्येचे अवयव पाडूया. अवयव पाडल्यानंतर अवयव ह्या प्रकारे येतील 2 गुणिले 2 गुणिले 2. जर चेक केले 2 गुणिले 2 4 गुणिले 2 8. या अशा प्रकारे आपल्याला पडताळा घेता येतो आणि त्यामुळे आपली चूक होणार नाही ह्याची काळजी आपल्याला घेता येते. ह्या पारीमध्ये आपल्याला दिसतंय की डिस्टन्स RD बरोबर 2 कर्णित 2. मग ह्या ठिकाणी 1 2 3 तीन प्रकारचे 2 आहेत. तर मग हे मध्ये कोणते ठेवायचे आणि बाहेर कोणते लिहायचा, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो. तर अशा वेळेला ह्या 1 2 3 पैकी ज्या 2 समान संख्या तुम्हाला ज्या वाटतील, कोणत्याही 2 समान संख्या, म्हणजे ही जोडी घ्या, पहिली दुसरी, दुसरी तिसरी घ्या किंवा पहिली आणि तिसरी घ्या, काहीच फरक पडणार नाही आहे. आणि जर अशा प्रकारे केलं तर आता आपण दुसरं आणि तिसरी संख्या घेऊन ती जोडी केली आणि त्याच्यामधून फक्त आपण ते दोघांमधून
1 2 बाहेर लिहिले आणि जे उर्वरित 2 आहेत हे 2 आपण वर्गमुळाच्या चिन्हामध्ये ह्या प्रकारे त्याच ठिकाणी लिहिता येतात. म्हणजे अशा प्रकारे हे झालं आपलं विधान क्रमांक 1 म्हणजे डिस्टन्स RD बरोबर 2 कर्णित 2. आता आपण R आणि S हे बिंदू घेऊया. पुन्हा R बरोबर x1 y1 आणि S x2 y2 मानल्यानंतर आपण त्यांच्या किमती घेऊया. x1 ची किंमत 0, y1 ची किंमत 3, x2 ची किंमत 3, y2 ची किंमत -3 अशा प्रकारे लिहिले अंतराच्या सूत्रानुसार. आणि झालं अंतराचं सूत्र. किमती टाकूया. x2 3 वजा x1 ची किंमत 0 कंस पूर्ण कंसाचा वर्ग अधिक y2 ची किंमत -1 ऋण आणि y1 ची किंमत 3. ह्या किमती लिहिताना त्यांच्या चिन्हांकडे विशेष लक्ष द्या. एखाद्या संख्येचं जरी चिन्ह चुकलं तरी पुढच्या पायऱ्या चुकू शकतात. डिस्टन्स RS बरोबर वर्गमुळात 3 चा वर्ग अधिक दुसऱ्या कंसात -4 चा वर्ग. 3 वजा 0 3. साधं सोपं लिहिता येतं. हे सुद्धा मगाशी सांगितल्यानुसार दोन्हीही ऋण संख्या आहेत. काय सांगितलं होतं आठवतं? जर दोन्हीही ऋण संख्या असतील तर त्यांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला ऋण चिन्ह द्यायचं. म्हणजे -1 आणि -3 ह्यांची बेरीज झाली -4. हे अशा प्रकारे आपल्याला लिहिता येतं. 3 चा वर्ग 9 आणि -4 चा वर्ग 16. जर यांची बेरीज 25. आता ह्या ठिकाणी डिस्टन्स RS बरोबर वर्गमुळात 25. 25चं वर्गमूळ आपल्याला लिहिता येतं 5. जर माहीत नसेल तर 25चे अशा प्रकारे अवयव पाडा 5 गुणिले 5 आणि त्यानंतर त्यांचं वर्गमूळ डायरेक्ट अशा प्रकारे आपल्याला लिहिता येतं डिस्टन्स RS बरोबर 5. ह्या पायरीनंतर ही पायरी न लिहिता ही पायरी जरी डायरेक्ट लिहिली तरीही चालते. हे झालं आपलं विधान क्रमांक 2. म्हणजे अशा प्रकारे डिस्टन्स RS ची किंमत आपण काढली. आणखीन D आणि S हे 2 बिंदू घेऊन त्यांच्यामधील अंतर काढूया. D x1 y1 आणि S x2 y2 मानूया. म्हणजेच x1 बरोबर 2, y1 बरोबर 1, x2 बरोबर 3, y2 बरोबर -1 अशा प्रकारे आपल्याला किमती लिहिता येतात. अंतराच्या सूत्रानुसार प्रत्येक वेळेला आपल्याला हे सूत्र लिहायचंच आहे. लिहिताना फक्त हा जो भाग आहे ह्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, परंतु हा जो भाग असतो ह्यामध्ये हे जे दोन्ही शिरोबिंदू आहेत, जे शिरोबिंदूंमधील अंतर काढायचं आहे तेच त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. आपण x2 ची किंमत 3 आणि x1 ची किंमत 2 अशा प्रकारे लिहिली. y2 ची किंमत -1 आणि y1 ची किंमत 1, परंतु हे ऋण चिन्ह आहे म्हणून -1. आता सांगितल्याप्रमाणे ह्या ठिकाणी डिस्टन्स DS बरोबर 2 3 वजा 2 किंवा एक धनसंख्या एक ऋण संख्या ह्यांची वजाबाकी 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह
ह्या प्रकार लिहिता येतं. तसंच जर शेजारी आपण बघितलं तर ऋण 1 आणि ऋण 1 दोनही ही ऋण संख्या आहेत. मग अशा वेळेला आपण काय करतो तर त्यांची बेरीज करतो आणि त्या बेरजेला ऋण चिन्ह देतो. डिस्टन्स ds बरोबर 1 ह्या संख्येचा वर्ग 1 आणि ऋण 2 चा वर्ग 4 ह्यांची जर बेरीज केली 1 अधिक 4 5 म्हणजे वर्गमुळात 5 बरोबर डिस्टन्स ds. आता 5 ह्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही किंवा अवयवही पडत नाहीत, म्हणून ते त्याच प्रकारे ठेवायचे. हे झालं आपलं विधान क्रमांक 3. मागच्या उदाहरणात जसं तुम्हाला सांगितलं होतं की तीनही बिंदूंमधील जे अंतर काढलंय विधान क्रमांक 1, 2 आणि 3 वरून सर्वात मोठं अंतर कोणतं आहे ते बघा. आपण 1 अंतर काढलं होतं 2 कर्णित 2, दुसरं काढलं होतं 5 आणि तिसरं काढलेलं आहे कर्णित 5. मग ह्या ठिकाणी ह्या तिघांमध्येही 5 ही संख्या मोठी, म्हणून 5 हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला कर्णित 5 अधिक 2 कर्णित 2. आता ह्या ठिकाणी कर्णित 5 आणि कर्णित 2 अशा प्रकारे असेल तर ह्यांची बेरीज करता येत नाही. हे आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलेलो आहोत. म्हणून ह्या ठिकाणी ही झाली समीकरणाची डावी बाजू आणि ही झाली समीकरणाची उजवी बाजू. दोन्हीही असमान आहेत, म्हणून ह्या ठिकाणी हे आपण असमानचं चिन्ह वापरलेलं आहे. 5 म्हणजेच काय तर डिस्टन्स RS, कर्णित 5 किंवा वर्गमुळात 5 डिस्टन्स DS आणि 2 कर्णित 2 म्हणजेच डिस्टन्स RD. ह्या ठिकाणी सुद्धा हे असमानचं चिन्ह येईल. महत्त्वाचं आहे ह्या ठिकाणी चिन्ह समान आहे की असमानचं आहे. मागच्या उदाहरणात आपण बघितलं होतं की हे चिन्ह समानचं आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण लिहिलं होतं की बिंदू R, D व S एकरेषीय आहेत. असं केव्हा लिहिणार जर ह्या ठिकाणी चिन्ह समानचं असतं तर. जर चिन्ह अशा प्रकारे असमानचं आहे तर त्या ठिकाणी बिंदू R, D व S एकरेषीय नाहीत. महत्त्वाचं वाक्य आहे. अशा प्रकारे आपल्याला ही दोन्ही उदाहरणं जी सोडवली त्यामध्ये एक उदाहरण बघितलं की तीनही बिंदू एकरेषीय आहेत. दुसरं जे उदाहरण बघितलं की तीनही बिंदू एकरेषीय नाहीत. ह्या उदाहरणांचा व्यवस्थित अभ्यास करा. एकदा सोडून बघा. सोडवलं की तुम्हाला चांगल्या प्रकारे येईल.